शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 समस्त महार वतनदार वंचित ट्रस्टी सोलापूर यांच्या वतीनं कवी व जलसाकार एम टी बनसोडे लिखित माझा दामू झाला प्रधान या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचा प्रकाशन समारंभ आयोजित केलेला आहे। त्या संदर्भामध्ये आपण पत्रकार परिषद घेतो। या पत्रकार परिषदेसाठी सोलापूरमधील ख्यातनाम लेखक योगीराज वाघमारे सर उपस्थित आहेत। त्याबरोबरच या पुस्तकाचं संपादन आणि संकलन ज्यांनी केलं ते आदरणीय बी के तळवंडे सर इथे उपस्थित आहेत। तसेच दयानंद महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉक्टर डी आर गायकवाड सर या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आहेत। मी या सर्वांचं आणि आपल्या सर्वांचंही पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो आणि यानंतर तळवंडे सरांना मी विनंती करतो की त्यांनी निवेदन वाचून आणि डॉक्टर सारीपुत्र तुपे डॉक्टर सारीपुत्र तुपेरे मराठी विभाग प्रमुख संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर। महापरिषदेतर्फे कवी व जलसाकार एम टी बनसोडे लिखित माझा दामू झाला प्रधान ह्या आंबेडकरी जलशाच्या दुसऱ्या प्रवृत्तीचा प्रकाशन समारंभ दिनांक 24/7/2024 रोजी सोलापूर येथील समाज कल्याण केंद्रामध्ये होणार आहे। तरी सदरबाबत मी सदर जलशाबाबतची थोडक्यात मी माहिती सादर करीत आहे। सोलापूर जिल्ह्याला आंबेडकरी चळवळीचा फार मोठा इतिहास आहे। त्यामध्ये कवी व जलसाकार यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय आहे। सोलापूरच्या या जलशामधील एक नाव म्हणजे कवी व जलसाकार एम टी बनसोडे होय। यांचा माझा दामू झाला प्रधान हा ऐतिहासिक आंबेडकरी जलसा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक विचाराचा प्रचार व प्रसार करण्यासाठी जैविक जलसा मंडळाची स्थापना 1942 साली बुधवार पेठ थोरला राजवाडा सोलापूर येथे झाली। सन 1946 साली कवी व जलसाकार एम टी बनसोडे यांनी महार समाजाच्या जीवनावर माझा दामू झाला प्रधान हा आंबेडकरी जलसा लिहिला। या जलशाद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदेशाप्रमाणे शिका, संघटित व्हा व संघर्ष करा, जुन्या रूढी परंपरा अंधश्रद्धा सोडून द्या ह्या संदेशाचा प्रचार आणि प्रसार या जलशाद्वारे या जलशातील कलावंत मारुती राणा सावे, बापू संभाजी शिंदे गुरुजी, गणपत आंदो बनसोडे, विष्णुरानू बाबळे, बाबूअप्पा तळवंडे व लिंबूतात्या काळे इत्यादींनी महाराष्ट्रातील जिल्हे खेळोपाडी प्रचार केला व अस्पृश्य समाजामध्ये लोकमनोरंजनातून शिक्षणाची जागृती केली। हा जलसा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय झाला। या जलशाचे संबंध महाराष्ट्रात 2000 प्रयोग करण्यात आले आहेत, परंतु या जलशाची लिखित स्वरूपात माहिती उपलब्ध झाली नाही। त्यामुळे या जलशातील शेवटचा कलावंत बाबूअप्पा तळवंडे यांच्या सहकार्याने न्यू बुधवार पेठ येथील सम्राट चौक येथील कलावंत तुकाराम लिंगाप्पा हलकवडे, सोपान कांबळे, ढोलकीपट्टू, रामचंद्र शंकर देवपुडे, विष्णुवाले, केरबा महादेव फडके, शिवानाथ टिळक, खंडोमसा कांबळे यांच्या सहकार्याने 1998 साली जलसा सादर केला व त्याची कॅसेट तयार केली। सदरची कॅसेट ही प्रकाश सिद्धरामप्पा नरके काढून दिली। सदर कॅसेटच्या आधारे जलशातले संवाद व यांचे संकलित माहिती तयार केली। सदर संकलित माहितीच्या आधारे आयुष्यमान VM बाबे, BK सीताफळे, BK तळवंडे यांनी लिखित स्वरूप तयार केले। यासाठी मारुती नारायण साळवे यांचे कनिष्ठ चिरंजीव काशीनाथ साळवे व भीमराव नांदे तळवंडे यांचे सहकार्य लाभले केंद्रामध्ये होणार आहे। त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमचे मित्र डी आर गायकवाड सर आणि प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर सारीपुत्र तुपेरे, त्याचप्रमाणे या जलशातील एखाद दुसरा उरलेला जो कलाकार आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। याचं सारं श्रेय बी के तळवंडे यांच्याकडे। हे प्रकृतीनं जरी आधू असले तरी त्यांचा उत्साह फार चांगला आहे आणि पुन्हा त्या पुस्तकाचं प्रकाशन ते करता येईल। याची आपण जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी एवढी विनंती।